श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 155. स्वामींच्या दैवी सामर्थ्यांची प्रतीची शिवबाईला क्षणात आली होती आणि तिने उत्स्फूर्तपणे म्हणाली होती, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री परब्रह्म सद्गुरु सच्चिदानंद स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांनी तिच्या सुरात सूर मिसळला होता आणि त्याच वेळी गणेश म्हणाला होता, आई आता मला स्वामी दिसत नाही, आई आता मला स्वामी दिसत नाही. शिवबाईने तात्काळ गणेशला स्वामींच्या समोर आणले होते. गणेशला स्वामींच्या पायावर घालताना आपल्या अश्रूंचा अभिषेक करीत तिने स्वामींचे चरण धुतले होते. स्वामी माझ्या लेकरावर दया करा, कृपा करा. पाची वैष्णव ते ऐकून हसले होते. स्वामी कसली कृपा करणार, एक जण म्हणाला. हा स्वामी तर ढोंगी आहे, दुसऱ्यानेच त्याचीच री ओढत म्हणाला होता. स्वामींनी गणेशाच्या मस्तकी हात ठेवले. म्हटले, गणेश पोरा, आपले अंतचक्षु उघड, सारं काही दिसेल तुला. अगदी इतरांच्या मनातलं सुद्धा वाचता येईल तुला. बोलता बोलता स्वामींनी त्यांच्या आपल्या गळ्यातील असलेली माळ घातली आणि त्याच्या डोळ्यावर झेंडूचे फूल फिरवले. साक्षात परब्रह्माची कृपा झाल्याप्रमाणे गणेशचे अंधत्व नष्ट झाले आणि तो स्पष्टपणे पाहू लागला. मला दिसू लागले स्वामी, मला दिसू लागले. शिवबाईने आनंद झाला. काय दिसतंय तुला बाळा, स्वामींनी प्रेमाने विचारले होते. गणेशाची नजर त्या 5 वैष्णवावर भिरभिरली होती. तुमचा उपवास करण्यासाठी आलेले 5 जण दिसत आहेत मला. काय म्हणणं आहे त्यांचं पोरा? स्वामी ढोंगे आहेत. 5ही वैष्णव चमकले होते. तुमची परीक्षा घेण्यासाठी आले आहेत ते. वैष्णव हादरले होते. स्वामी कुठेही खातात, काहीही खातात, कुठेही झोपतात आणि स्वतःला संन्यासी म्हणवतात. वैष्णवांना आता मात्र घाम फुटला होता. स्वामींनी वेद वाचले आहेत की का, कधी भगवद्गीता उमजली आहे का त्यांना? वैष्णव घाबरले होते. स्वामींनी गणेशाच्या डोक्यावर हात फिरवत म्हटले होते, तू बोलून दाखवशील का गणेश? पण मी कुठं लिहायला वाचायला शिकलोय? मी शिकवतो ना. स्वामींनी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, मन पाहू. गणेश तात्काळ म्हणाला, ओम ब्रह्मासी. तो पुढे काही बोलण्या अगोदरच 5ही वैष्णवांनी उठून स्वामींपुढे लोटांगण घातला. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.